नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील मराठी, त्यात पाठ चौथा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करणे। त्याच्यातला पहिला परिच्छेद पाहू, पण त्या अगोदर पाठाच्या सुरुवातीला जी माहिती दिलेली आहे ती काळजीपूर्वक तुम्ही वाचन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, मगच परिच्छेद सोडवायला सुरुवात करा। त्यात तुम्हाला सांगितलेलं आहे की घाई गडबडीत पहिल्याचं उत्तर तुम्हाला मिळालं म्हणून गोल करू नका। सुरुवातीला तिघी प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा, कारण का पहिल्याचं उत्तर दुसऱ्यात मिळू शकतं किंवा दुसऱ्याचे उत्तर तिसऱ्या प्रश्नात मिळू शकतं, कारण प्रश्न हे जे आहेत एकमेकांवर अवलंबून असतात। योग्य त्या ठिकाणी आपल्याला वाक्य रचना शोधावी लागणार आहे आणि ते केव्हा कळेल, ज्या वेळेस तुमचं इतर पुस्तकांचं म्हणजे अवांतर पुस्तकांचं तुमचं वाचन असेल, अवांतर माहिती तुमच्या कानावर मिळत असेल, त्यावेळेसच तुम्ही योग्य ते परिच्छेद पूर्ण करू शकता। तर चला पहिल्या परिच्छेदकडे वळूया। त्याच्यातला पहिला प्रश्न सोडूया। तो सामना टिमटिंब परत आला। आता तो सामना रद्द करून, जिंकून, हरून, बरोबरीत सोडून सांगता येत नाही, म्हणून दुसरा प्रश्न वाचूया। सर्वांनी त्याचे टिमटिंब केले, काय केले सांगता येत नाही। तिसरा प्रश्न बघूया। हे टिमटिंब गुरुजींच्या मार्गदर्शनाने मिळाले असे तो नम्रतेने म्हणाला। आता गुरुच्या आशीर्वादाने अपयश तर मिळत नाही, प्रोत्साहन, यश, आशीर्वाद। मग ह्या ठिकाणी योग्य तो वाक्याला साजेल असा आपल्याला शब्द शोधायचा आहे। मग तो मिळतोय आपल्याला, हे यश गुरुजींच्या मार्गदर्शनाने मिळाले असे तो नम्रपणे म्हणाला, म्हणजे पर्याय क्रमांक 3। मग यश मिळालं, मग यश केव्हा मिळेल, ज्यावेळेस तो सामना जिंकून येईल। मग तो सामना जिंकून परत आला। मग सामना जिंकून परत आला तर आल्यानंतर त्याचं काय केलं जातं विद्यार्थी मित्रांनो, सात्वन, संरक्षण, नमन का अभिनंदन? तर योग्य उत्तर आहे अभिनंदन। म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला प्रत्येक प्रश्न जो आहे तो योग्य वाचन करणे आणि मगच गोल भरायला सुरुवात करायची। दुसरा परिच्छेद पाहूया। त्याच्यातला दुसरा परिच्छेद, त्याच्यातला पहिला प्रश्न, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या पुतळ्याचे टिमटिम होणार होते। मग आता या ठिकाणी क्रांतिकारकांच्या पुतळ्याचे काय करतो विद्यार्थी मित्रांनो, तर अनावरण। हे तुम्हाला तुमच्या कानावर ते शब्द आलेले असले पाहिजे, तरच तुम्हाला योग्य उत्तर शोधता येईल। पुढच्या शोधूया। परंतु काही टिमटिंब कारणामुळे त्यांचा दौरा रद्द झाला। मग आता दौरा केव्हा रद्द होतो, आगंतुक, अनाहतुक, अपरिहार्य, अनामिक? तर पर्याय क्रमांक 3 अपरिहार्य कारणामुळे। ते कारण काय होतं ते सांगितलं नाही, म्हणून अपरिहार्य कारणामुळे तो दौरा रद्द झाला। आणि आम्ही केलेल्या सर्व आयोजनावर काय झालं, पाणी सोडले, पाणी मुरले, पाणी सांडले, पाणी पडले। तर योग्य त्या ठिकाणी वाक्य रचण्यासाठी आम्ही केलेल्या सर्व आयोजनावर पाणी सोडले, आम्ही पाणी सोडले, ते जे आयोजन होतं त्याच्यावर। आता ह्याच पद्धतीने उतारा आपण परिच्छेद जो दिलाय तो तिसरा पाहूया। तिसरा परिच्छेद काय सांगले तो पहिला प्रश्न वाचूया। टिमटिंब या दिवशी सार्वजनिक शाळेच्या सभागृहात जमले। आता कोणत्या दिवशी आपल्याला पर्यायामधून सांगता येत नाही, कारण का, वाचू नका, कारण तारीख वाचून तेवढा वेळ आपला जाईल, म्हणून डायरेक्ट दुसरा प्रश्न। दुसऱ्या प्रश्नात काय सांगले ते समजून घ्या। टिमटिंब यांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरा केली जाते। आता या ठिकाणी 4 नावं दिलेत, कोणाची सांगता येत नाही, म्हणून प्रश्न तिसरा वाचूया। पोलादी पुरुष, बघा या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतंय। आता पोलादी पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशभक्ताला टिमटिंब ही पदवी बहाल करण्यात आली आहे। तर पोलादी पुरुष कोणाला म्हणतात, वल्लभभाई पटेल। त्यांना काय पदवी देण्यात आली, सरदार। म्हणजे तिसऱ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 पोलादी पुरुष म्हणजे वल्लभभाई पटेल, म्हणजे त्याचं दुसऱ्याचं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3।
आणि वल्लभभाई पटेल यांची जयंती केव्हा साजरी करतो? पर्याय क्रमांक 2, 31 ऑक्टोबर या दिवशी. म्हणजेच काय, पहिल्याचं उत्तर दुसऱ्याचं उत्तर जर नाही मिळालं तर पर्याय 3 तर प्रश्न तिसरा वाचून मगच विचार करा आणि योग्य ते उत्तर गोल भरायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजेच येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओत.